अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ओम श्रीराम। दशक 9वा गुणरूप, त्याच्यामध्ये दुसरा समास ब्रह्मनिरूपण। श्रीराम। जे जे काही साकार दिसे ते कल्पांती नसे, स्वरूप ते असतेचे असे सर्व काळ। 8वा नानद दशक इथपर्यंत समर्थांचं बोलणं एका विशिष्ट दिशेने चाललेलं आहे। 7व्या दशकाला खरं तर ते संपलं। 7व्या दशकाच्या शेवटी सरली शब्दांची खटपटा आला, ग्रंथाचा शेवट असं म्हणून वस्तुतः कन्क्लूड केलंय। पण त्याच्यानंतर पुन्हा ज्ञानदशक म्हणून 8वा दशक सांगितलं। त्या 8व्या दशकामधला शेवटचा भाग आपण पाहिला त्यावेळेला शून्यत्व आणि स्वरूपस्थिती या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। शून्य म्हणजे काही स्वरूपस्थिती नाही किंवा ब्रह्मस्थिती नाही असं त्याच्यामध्ये विवरण केलं की वृत्तीशून्य झालं की संपलं, अजून काही नाही, काहीच नाही आहे अशी अवस्था। आणि मग त्या ठिकाणून परतून आले तर समर्थ म्हणतात की राजाला पाहायला गेले आणि सेवकालाच बघून परत आले आणि त्यांना वाटलं तोच राजा आहे आणि मग परत आले। अशी जी स्थिती आहे त्याच्याबद्दल सांगितलं की शून्यत्व म्हणजे काही अंतिम स्थिती नाही। आणि एक बौद्ध मत आहे ते खरं सांगायचं तर, पण त्याच्यावरती तसा उल्लेख न करता केवळ शून्यत्वाच्या बाबतीमध्ये म्हटलंय की या शून्यत्वाच्या पलीकडे जाणं पहिल्यापासूनच जर का माणूस स्वस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहिला तर तो शून्यत्वाच्या पलीकडे जातो। मध्ये मग वृत्तीशून्यता जरी का निर्माण झाली तरी अस्तित्वाची जाणीव ही प्रधान गोष्ट जी आहे ती प्रधान गोष्ट ती सातत्याने राहते अशी ती स्थिती। आणि त्यामुळे आपल्याला जी अडचण निर्माण होण्याची शक्यता असते की झिरो स्टेट ऑफ माइंड, आणि त्याच्यातनं त्या झिरो स्टेट ऑफ माइंडमधनं पलीकडे कसं जायचं असा जो अडचणीचा भाग आहे तो काही त्याच्यामध्ये राहत नाही। सगळ्या गोष्टी आपल्या वैचारिक भूमिका तयार करण्यासाठी म्हणून आहेत। ही अवस्था आपल्याला प्राप्त झालेली असो किंवा नसो, त्या अवस्थेची आपल्याला एक वैचारिक भूमिका समजून येते की त्याच्या पाठीमागे काय आहे आणि का त्या दिशेने आपण जात असताना आपल्याला स्वतःला अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आपण साधना करावी, ध्यान करावे। हे सगळं ध्यानयोगच एका प्रकाराने जास्तीत सूक्ष्म भाग त्याच्यातले सांगितले आहेत। आणि नंतर 8व्या दशकाच्या नंतर खूप मोकळेपणाचं बोलणं, जसं गुरु शिष्यांशी एकांतामध्ये संवाद चाललेला आहे। आणि मग त्याचंच पुढचा सगळा दासबोध 8 दशकानंतर त्या 20व्या दशकापर्यंत त्या स्वरूपामधला आहे। जे जे काही साकार दिसे ते कल्पांती नसे, सहज सांगतायत। आणि ते सांगता सांगता काही विशेष गोष्टी सांगितल्या जातात। मग काही वेळेला ज्या आतापर्यंत 8व्या दशकापर्यंत ज्या आल्या नाहीत त्याही गोष्टींचा उहापोह, मग वागावं कसं जगामध्ये त्या संबंधीचा काही भाग सुरुवातीच्या दशकांच्या मध्ये आलेला आहे। नंतर नंतर पुन्हा तो वेगळ्या पद्धतीने वेगळ्या प्रकारचा आलेला आहे। मग काही समास असे आहेत की राजकारण निरूपण नाम वगैरे की जे शिवाजी राजांच्यासाठी 2 समास आहेत, महंतांच्यासाठी बरंचसं त्यांनी कार्य करताना काय काय पाळलं पाहिजे या स्वरूपातले समास बरेच आहेत नंतरच्या ह्याच्यामध्ये।
19व्या दशकामध्ये तर विलक्षण अशा प्रकारचा भाग आहे की जवळजवळ सगळं महंतांना सांगितलं की तुम्ही काय करा करू नका. मग 8व्या दशकानंतरचा दासबोध आता आपण पाहायला सुरुवात करतो आहोत. आणि मग त्याच्यामध्ये सुरुवातीचा पहिला जो समास आहे त्या समासाच्या मध्ये निरनिराळे जे शब्द येतात, निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोप आहे, असे जे अनेक शब्द येतात तर त्याला तशीच उत्तर दिली छोटी छोटी. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पच नाही, परब्रह्म असे असे सगळा समास या प्रकारचा आहे. म्हणजे त्याच्यातनं काही फार मोठं निष्पन्न होण्यासारखं नसतं. पण योगस्थिती जी ज्या ज्या समासामध्ये योगस्थितीपर वर्णन केलेलं ते आपण पाहतो आहोत. त्यानुसार हा जो दुसरा आहे तो ब्रह्मनिरूपणाच्या मध्ये सूक्ष्मपणे काही भाग सांगितलेला आहे. म्हणून सूक्ष्म योग याच्यामध्ये कसा आहे तो आपण बघणार आहोत. जे सकळांमध्ये सार मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे, ते भगवंताचे निजरूप, त्यास बोली जे स्वरूप, याही वेगळे अमुप नामे तयाची. भगवंताचं निजरूप म्हणजे स्वरूप असं त्यांनी, निज म्हणजे स्वरूप, स्व, ते भगवंताचे निजरूप, त्यास बोली जे स्वरूप, याही वेगळे अमुप नामे तयाचे, त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, परी ते स्वरूप नामातीत असतचे असे. नामाच्या पलीकडे आहे ते स्वरूप, नामातीत असतचे असे. दृश्य बाह्य संचले, परी ते विश्वास चोरले, जवळचे नाहीसे झाले असतचे कैसे. म्हणजे जवळच असताना ते दृश्य सबाह्य अंतरी, दृश्याच्या बाहेर आत सगळीकडे ते स्वरूप आहे. सबाह्य अंतरी, दृश्य सबाह्य अंतरी. ऐसे ऐकोनिया देव, उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व दृश्याचे आगवे. आता सगळाच देव आहे असं म्हणून आपण बघायला गेलो तर आपल्याला काही दिसत नाही, आपल्याला सगळं दृश्यच दिसतं. म्हणजे आपले अनुभव पण त्या पद्धतीने सांगतात की आपण बघायला गेलो की आता सगळं दृश्य आहे. एक परब्रह्म संचले, कदापि नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते ब्रह्मरूप, असं म्हणून आपण म्हटलं बघायला लागलो की आता सगळंच परमात्मा आहे बरं का. तर आपल्याला मुळीच परमात्मा दिसत नाही. आपल्याला भिंत दिसते, काम दिसतो, आपल्याला लाईट दिसतो, काही 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 आपल्याला अशा प्रकाराने परमात्मा आहे असा भाव मनामध्ये निर्माणच होतो असं समर्थ सांगतो. तुमची कदाचित कंडिशन वेगळी असेल परंतु सर्वसाधारण काय होतं ते समर्थ सांगतात की असं होतं. म्हणजे पूर्वापार आहे. म्हणजे असं नाही की आत्ताच्या कंडिशनमध्ये लोकांची स्थिती अशी असते असं नसून पार आता 350-400 वर्षाच्या दरम्यान आता होऊन गेले समर्थ. यापूर्वी त्याच्यामधल्या कंडिशन्स पण या अशाच आहेत. म्हणून मनुष्य उत्क्रांत होत आलेला आहे. ते अवघी प्रजा उत्क्रांत होऊन आता सगळी स्वरूप स्थितीला फक्त डोकं टेकायचं राहिलंय अशी काही प्रजा आलेली नाही आहे. ते तसेच असते. आणि कितीही सांगितलं तरी मनाच्या श्लोकात म्हटलंय जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीवा ज्ञान तैसे चिठेले. म्हणून ही स्लो प्रोसेस आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुद्धा ही प्रोसेस तशी स्लो असते. विचाराने कळणं फास्ट होऊ शकतं. ते थोडंसं इंटेलिजन्सवर अवलंबून आहे की एखाद्याला झटकन कळून जातं ते की हां हे असं आहे. परंतु ते विचाराने कळणं आणि प्रत्यक्ष अनुभूतीला येणं याच्यामध्ये बराच काळ जातो. जर का ते सातत्याने प्रयत्न करेल, नीटपणाने प्रयत्न करेल तर ते हळूहळू डेव्हलप होत असतं. उद्यापासून मी असं करणार आहे असं म्हणले सगळे निश्चय आपले मोडतात. याचं कारण एका दिवसात होणारी प्रक्रिया नाही. दृष्टीचं दिसे ते नासे, ये विषय एक श्रुती असे. ती श्रुती इथं सांगितलेली नाही, पण यद दृष्टम तन नष्टम ही ती श्रुती आहे. श्रुती असे म्हणून जे दृष्टीचं दिसे ते स्वरूप नव्हे. त्यामुळे तुम्ही बाह्यता सगळीकडे परमात्मा या भूमिकेमधनं पाहायला जाण्याचा प्रयत्न करू नका. बरेच विद्वान असतात
ते असं म्हणतात की डोळे झाकून काय होणार, सगळाच परमात्मा आहे, बघा की. बघा की म्हणजे तसं दिसत नाही ना, तसं वाटत नाही ना, त्यांना सुद्धा वाटत नसतं, फक्त ते फक्त म्हणत असतात की बघा की म्हणून. त्या पद्धतीने ते विश्व सगळं चैतन्यमय आहे किंवा आत्मस्वरूप जोपर्यंत ती व्यक्ती पाहत नाही तोपर्यंत त्या विश्वामध्ये ते चैतन्य स्वरूप आहे अशा प्रकारचा काही भाव निर्माण होत नाही. मग अंतःकरणाच्या स्थितीशीच ते संबंधित आहे आणि ती विकसित होणं हे अभिप्रेत आहे. आणि त्याच्यासाठीचा आपला सगळा जो प्रयोग चाललेला आहे, जो आपला सगळा प्रयत्न चाललेला आहे, याच गोष्टीसाठी चालला आहे की ज्ञानाचा विचार तर कळून गेला, परंतु तो प्रत्यक्षात कसा येईल ही भूमिका आहे. स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साभास. मी असं जे स्फुरण आहे त्याच्यात काही भासाचा प्रश्न नाही. मी आहे असं मला भासलं असं वाटत नाही आहे, डायरेक्टच आहे, 100% आहे. त्या अस्तित्व हे कधी भासमान नसतं, परंतु दृश्य आहे, त्या दृश्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की ते सगळे साभास. म्हणून दृष्टीचं जे दिसे ते स्वरूप नव्हे जसं बोललं तसं भासाचं बोललेला नास वेदांतशास्त्री. भासाचं बोललेला नास वेदांतशास्त्री. आणि पाहता दृश्याची भासे वस्तू दृश्य वेगळे असे स्वानुभव पाहता दिसे दृश्य सबाह्य. स्वच्या अनुभवाने जर का पाहिलं, स्वरूपाचा अनुभव आला की मग जे दिसतं ते दृश्याला आत बाहेर व्यापून आहे असं ते तत्व. जे निराभास निर्गुण त्याची काय सांगावी खुण, परी ते स्वरूप जाणं सनेदचे असे. सनिधच आहे, त्याची खूण सांगता येत नाही की बाबा हे म्हणजे स्वरूप. जैसे आकाशी भासला भास आणि सकळांमध्ये आकाश, तैसा जाणीजे जगदीश सबाह्य अभ्यंतरी. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी जिजेना, वन्नीमध्ये परी शिजेना स्वरूप देवाचं. ते रेंद्यामध्ये परी बुडेना, चिखलात असून बुडत नाही. ते वायुमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना सुवर्णासारखी. आता हे सगळं नैनम चिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्याप न शोषयति मारुता. याचंच एक वेगळं आविष्करण आहे. आता ह्याच्यानंतर ते आता विशेष भाग सांगतात की हे बॅकग्राऊंड आहे, ही सगळी इतका वेळ झाली ती. ऐसे जे संचले सर्वदा परी ते आकळे ना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. अहंतेमुळे मी वेगळा आहे अशा प्रकारची जी बुद्धी, त्याला भेदबुद्धी असं म्हटलं जातं. आणि ती सदोदित सगळं जग आणि कमी यांच्यामध्ये वेगळेपणा राखण्याची प्रवृत्ती असते. ती जी वेगळेपणा राखण्याची प्रवृत्ती असते तिला अहंता असं म्हणतात. असायलाच लागते ती, कारण की सगळं जग आणि मी वेगळं नाही, सगळं एकच आहे असं म्हटलं आणि तिकडून ट्रक आला तर काय करेल, तर ट्रक खाली जाणे. त्याच्यामुळे शरीर सांभाळण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मग शरीर म्हणजे सगळ्यापासून मी वेगळा आहे अशा प्रकारे संरक्षणासाठी शरीराच्या देखील या अहंतेची आवश्यकता आहे. शुद्ध अहम स्फुरण आहे. हे गर्वाचा अहंकार हा नाही आहे. हा एखादा माणूस अहंकारी असतो, त्या प्रकारचा अहंकार ह्या अहंतेमधूनच निर्माण होतो. परंतु हा जो भाग आहे अहंता, इथं हे अहमचं स्फुरण असं बघितलं की जे स्वतःला स्वतंत्र राखण्याची प्रवृत्ती या स्वरूपामध्ये आहे. तिच्या स्वरूपाची खूण सांगो काही ओळखणं,
अहंतेचे निरूपण सावध आहे का, हा सूक्ष्म विषय सुरू झाला. जे स्वरूपाकडे पावे, अनुभवासवे झेपावे, अनुभवाचे शब्द अवघे बोलवणे दावे. स्व मी त्या स्वरूपाकडे ती जाते अहंता, आणि त्याच्यानंतर आत्मस्वरूप पाहण्याचा जी व्यक्ती प्रयत्न करते आहे तिच्या बाबतीमध्ये ही जी अहंता आहे, म्हणजेच हा जो आपण ज्याला व्यक्तिमत्वाचा मी असं म्हणतो किंवा मी पण असं म्हटलं जातं, समर्थाने मी पण असं म्हटलं. दोन गोष्टी वेगळ्या आहेत, मी आणि मी पण. आधी मी कोण हे जाणावे, मी पण त्यागोनी आनंद व्हावे. मी जाणणे आणि मी पण त्यागणे या दोन गोष्टी. त्यामुळे मी जे ओरिजिनल फॉर्म ऑफ सेल्फ, प्युअर सेल्फ किंवा आत्मस्वरूप तेच मी असं स्फुरण शुद्ध, आणि त्याच्यानंतर त्या मीला धरून शरीर आणि मन बुद्धी संबंधित होऊन राहणे आणि त्याच्यावरती तो मी त्याला जोडून ठेवणे, ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला अहंता असं म्हणतात. म्हणजे पर्सनॅलिटी सेल्फ सुद्धा हळूहळू तत्वाशी संबंधित होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ध्यान करणार कोण, तर अहंतेनेच ध्यान करतो, दुसरं कोण करणार. आत्मा कशाला ध्यान करेल. अहंतेमुळे सर्व प्रवृत्ती होतात. ज्याप्रमाणे स्वरूपापासून दूर जाणे आणि कधीना उपभोगांच्या मध्ये आणि मान्यतांच्या मध्ये वावरत राहणे, हा जो सगळा प्रकार अहंतेमुळे होतो, त्याच प्रकारे स्वरूपस्थिती प्राप्त करून घ्यावी ही भूमिका आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न सुद्धा अहंतेच्या द्वारेच केला जातो. पण तो वेगळेपण राखून सतत राहण्याची सवय असल्यामुळे त्याचं काय होतं की स्वरूपाकडे पावे, अनुभवासवे झेपावे. अनुभव यायला लागतो. आता मला शांतपणा जाणवतोय, वृत्तीशून्य जाणवत आहे, आता हे आत्मस्वरूप मी अनुभवणार आहे आता वगैरे, हे जे सगळं चाललेलं आहे त्याच्यामध्ये ती अहंता वेगळेपणाने स्वतःला वेगळं ठेवून त्याच्याशी संबंधित होते वैचारिक दृष्टी. अनुभवाचे शब्द अवघे बोलून जावे. अनुभवाचे शब्द सुद्धा ते बोलून दाखवते. मी बसलो होतो आणि त्याच्यानंतर एकदम असा प्रकारचं काय अवस्था निर्माण झाली सांगता येत नाही. मग तू त्या अवस्थेतच का नाही राहिला, सांगायचं ना प्रत्येकाला की असं असं झालं होतं म्हणून. ही अहंता आहे की सांगितल्याशिवाय मला चैनच नाही पडत. म्हणे आता मीच स्वरूप, त्याचे अहंतेचे रूप. मी आत्मस्वरूप आहे हे झेपण्यासारखं नाहीये, भयंकर डिफिकल्ट आहे. कारण की ऑलरेडी अहंतेचं स्वरूप आपल्याला जे बाह्यता ज्या गोष्टी माहिती असतात की माणसं अहंकार करतात वगैरे, त्यांच्याबद्दल इथं बोललेलंच नाही खरं सांगायचं तर. अगदी सूक्ष्म अहंकार ते सांगतायत. मी स्वरूपच आहे असं वेगळेपणाने राखून तो अनुभव घेण्याची प्रवृत्ती. रामकृष्ण म्हणतात की ही प्रवृत्ती असते त्याच्यामुळे भक्ती असते. नाही तर भक्ती कशी असेल. म्हणजे की जर का ज्ञानाची अवस्था प्राप्त झाली की मी गुळ आहे असं होऊन मला चालत नाही, मला गुळ खायचा असतो. वेगळेपणा लागतो त्याच्यासाठी. म्हणून वेगळेपणा ही आपली स्वाभाविक गोष्ट आहे, सहज आहे, आणि वेगळेपणा राखण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. बाह्य जीवनामध्ये पण असते. त्याचप्रमाणे जसं जसं आत्मस्वरूपाशी संबंधित होतो तसं ती प्रवृत्ती पण त्याबरोबरच असते. ती काही आत्मस्वरूपाचं अगदी समजलं की हां जाणीव ही आहे, त्या जाणीवेला धरून राहणे, अस्तित्व महान ते धरून राहणे, हे सगळं समजलं. त्यानुसार तिथपर्यंत आलेली ती व्यक्ती ते अस्तित्वाचं भान वेगळेपणाने पाहण्याचा प्रयत्न करते. स्वला सुद्धा
वेगळेपणाने पाहण्याचा प्रयत्न करते. आणि मग स्वला तुम्ही वेगळेपणाने पाहण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही स्व आहात, त्या स्वमध्येच राहा. हा जास्तीत सूक्ष्म भाग आहे. कारण की नेहमी असं होतं की ध्यान कुणाचं करायचं, स्वतःच ध्यान करायचं इथपर्यंत माणूस येतो. पाहावे आपण असे आपण हे तो समजतो की स्वतःलाच पाहिजे. मग त्याची प्रक्रिया तो जर समजून घेईल नीट तर पाहावे आपण असे आपण याच्यामध्ये त्याला नक्की कळतं की जाणीवेवरती जायला पाहिजे. स्वच्या आपणासे आपण पाहणे म्हणजे आपल्यासारखी व्यक्ती दिसते वगैरे अशा प्रकारच्या भ्रामक गोष्टी सोडूनच द्यायच्या. मग पाहावे आपण असे आपण म्हणजे स्वचा वेध घेणे, स्वच्या जाणीवेचा वेध घेणे. स्वचा वेध घेणे त्याच्या अगोदर जाणीवेचा वेध घ्यायला लागतो. कारण की जाणीवेच्या माध्यमातून ते होतं. त्या जाणीवेला सुद्धा तो स्वतंत्रपणाने वृत्ती जशा निघून जातात ते स्वतंत्रपणाने पाहतो. त्याप्रमाणे अस्तित्वाची जाणीव ही पण स्वतंत्रपणे पाहतो. कारण की इंटेलेक्च्युअल प्रोसेस आहे, ही बुद्धीचा भाग आहे. आणि बुद्धी हे शरीर मन बुद्धी हे पर्सनॅलिटी सेल्फचा भाग आहे. व्यक्तिमत्वाचा मी त्याचा हा भाग आहे. त्या कनेक्शन करण्याच्यासाठी बुद्धीचाच वापर केला जातो. याच्यात काही देखील शंका नाही आहे. परंतु एकदा का ते झालं की हां हे ते आहे, याच्यानंतर मग बुद्धीने शांत बसायचं आहे. तर ती शांत बसत नाही. ती असं म्हणते की हां आता हे स्वरूप आहे असं म्हणते, सेपरेशन करते. म्हणजे जे काही अनुभव येतात आपण अगदी अचूक मध्यवर्ती अनुभवाबद्दल बोलतो आहोत. इतर अनुभव येतात त्याच्या बाबतीत तर बोलायलाच नको. वाटेल ते अनुभव येतात आणि मग त्या अनुभवांना अनुभव सुद्धा म्हणायचं खरं तर काही कारण नाही. मानसिक भूमिका असतात त्या आणि त्या सगळ्या मानसिक भूमिका मग त्याशी खेळत बस. एका बाईंनी सांगितलं होतं मला की मी असं ध्यान करताना एकदम अचानक शुभ्र प्रकाश पडला, ढगातनं चालत असल्यासारखा स्वामी मला दिसले. त्याच्यानंतर शुभ्र असे कपडे परिधान केलेले होते आणि ते पुढे चालत होते आणि मी त्यांच्या पाठीमागे चालत होते. किती वेळ आम्ही चालत होतो, किती वेळ चालत होतो आणि तरी देखील मी किंचितही दमले नाही. म्हटलं आता जो झोपेत चालत स्वप्नात चाललेली दमशील कशी तू. पण मी काय बोललं नाही. म्हटलं ठीक आहे बाबा, काय स्वामींची कृपा आहे तुमच्यावर, बाकी काय म्हणायचं. अजून काय बोलणार या अशा प्रकारचे अनंत अनुभव जे आता हे असं ठोसून 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 याच पद्धतीचं मी बोलत असल्यामुळे लोक मला भिवून अनुभव सांगत नाहीत. त्यामुळे उदंड अनुभव, काहीचे काही अनुभव ज्या वेळेला म्हणजे मी ते स्वामींच्या बद्दलच्या भावना व्यक्त करणाऱ्या काही गोष्टींचं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कित्येकांनी स्वामींच्याबद्दलचे अनुभव सांगितले आणि ते इतके काही विलक्षण अनुभव म्हणजे काही ज्याला काही शास्त्राला काही धरून काहीच्या काही शास्त्राला न धरता काहीच्या काही सांगितलेलं वाटेल ते अनुभव म्हणजे त्याला काही. कारण कुठं कुठं काय 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 वाचलेलं असतं आणि मग त्यानंतर आपल्याला ते येतंय असं आपल्याला मानसिक अवस्था निर्माण होते आणि त्या सगळ्या गोष्टींचा करायचं काय आहे. त्या सगळ्या गोष्टी पण हे अनुभव आपण बाजूलाच ठेवतो. आपण मध्यवर्ती अनुभवाच्या बाबतीमध्ये बोलतोय कारण की समर्थांनी सुद्धा यापैकी कोणत्याही अनुभवाचा दासबोधामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत उल्लेख केलेला नाही. मी सगळं विचक्षणपणाने ते पाहिलेलं आहे की आतले काही अनुभव आहेत का वगैरे, नथिंग. समर्थानंतर टीकाच केलेली तसल्या गोष्टींच्या बाबतीत. म्हणजे मेले पुरुष याच्यातून उठतं समाधीमधून आणि का बाहेर येतं वगैरे आणि असं आपल्याला भेटतं वगैरे किंवा असं आपल्याला दिसतं, हे सगळे भ्रम आहेत असं म्हणून सांगितलं. आणि सज्जनगडवरती ही समज आहे की समाधीतनं समर्थ बाहेर येतात आणि रामाला फेऱ्या मारून परत जातात. आता काय करतील ते तरी दासबोध त्याने स्पष्ट लिहून ठेवलं असलं होत नाही म्हणून. परंतु तरी देखील लोकांचा असा समज. पण तशा अनुभवांच्या बद्दल आपण न बोलता हा जो मध्यवर्ती अनुभव आहे की स्वच्या जाणीवेमध्ये चित्त विलीन व्हायचं आहे, तर ते विलीन होण्याच्या ज्या प्रक्रियेच्या मध्ये अडसर कशामुळे निर्माण होतो, या अहंतेमुळे निर्माण होतो. ती प्रत्येक अनुभव सेपरेटली पाहण्याचा प्रयत्न करते आणि स्टोअर करते.
जे स्वरूपाकडे पावे अनुभवासोय झेपावे अनुभवाचे शब्द अवघे बोलून दावे. म्हणे आता मीच स्वरूप त्याची अहंतेचे रूप निराकारी आपोआप वेगळी पडे. पण एकदा का हे स्वतंत्रपणाने पाहण्याची वृत्ती मावळली, अनुभव स्वतंत्रपणाने पाहणे आणि मी स्वतंत्र आहे असं वृत्ती मावळली की मग त्याच्यानंतर निराकार स्वरूपामध्ये बुद्धी पूर्णपणाने विलीन होऊन जाते. म्हणजे ती तशा प्रकारे स्वतंत्रपणाने काही नोटिंग करत नाही, ती फंक्शन करत नाही, फक्त अस्तित्वाच्या जाणीवेला ती राहू देते. स्वय मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम ऐसे सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. सूक्ष्मात सूक्ष्म पाहताना असं दिसतं मीच ब्रह्म आहे. आता हे तू बोलून दाखवतं त्या अर्थी ते ब्रह्म नाही आहे. आता कॉन्ट्रॅडिक्टरी काय असं वाटेल याचं कारण की ऐक शिष्य येतेचे परम स्वय तूचे आहेस ब्रह्म हा उपदेश ये विषयी संदेह भ्रम धरूचे नको असा अगोदरच उपदेश केलेला आहे 5व्या दशकामध्ये गुरूंनी केलेला मुख्य उपदेश. आता तो जर का म्हणाल मीच आहे ब्रह्म तर त्यामध्ये चुकलं कुठे? चुकण्याचा प्रश्न नाहीये, ती वैचारिक भूमिका आहे. वैचारिक भूमिकेतनं ज्यावेळेला तुम्ही अनुभवामध्ये जाता त्यावेळेला मी अमुक आहे तमुक आहे या प्रकारचा विचार करण्याची किंवा मांडण्याची प्रवृत्ती नष्ट होते, एकरूपतेच्या अवस्थेमध्ये. त्याची खूण काय? समर्थ म्हणतात मौन ही त्याची खूण. हे ज्ञानीपुरुषाचं मौन. ज्याला काही कळत नाही त्याचं एक मौन असतं, तो कुणाला कळू द्यायचं नाही, आपल्याला कळलेलं नाहीये हे एक मौन असतं. पण ज्ञानीपुरुषाचं मौन हे त्याचे खूण आहे, कारण की त्याच्या बाबतीमध्ये तो शास्त्र सांगेल पण मी ते तसं आहे असं तो कधीही म्हणणार नाही. मी ब्रह्म आहे असं तो कधीही म्हणणार नाही. हे बुवा लोक असं म्हणतात, ज्ञानीपुरुष असं कधीही म्हणणार. याचं कारण एकरूपतेची अवस्था म्हणजे त्यांना काय ते माहिती असतं आणि ती अनुभवलेली असल्यामुळे ती तशा प्रकाराने ते प्रगट कधी करत नाही. कारण की जसं जसं ती अनुभूती प्रगट करायला लागू तसं तसं वेगळेपण निर्माण होतं. स्वय मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम ऐसे सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. आपण या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचं कारण असं आहे की जसं जसं आम्ही त्या अवस्थेपर्यंत जातो आहोत तसं तसं आम्हाला समजलं पाहिजे की कुठं अंतर पडत आहे. इथं अंतर पडत आहे की मी स्वतःला वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करून अनुभव घेण्याचा प्रयत्न. जगातले सगळे अनुभव पण असेच होते, स्वतःला वेगळं ठेवून. पण हा अनुभव स्वच्या मूळ स्वरूपाशी संबंधित राहून चित्त तो वेगळेपणाने न पाहण्याने तो अनुभव येतो. कल्पना आकळी हेत वस्तू कल्पना तीत म्हणून ना कळे अंत अनंताचा. अनंताचा अंत कळत नाही. पण ज्या वेळेला कल्पना करेल त्यावेळेला अनंत ही सुद्धा कल्पनाच होते. विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की लोक ज्या वेळेला इन्फिनिटी बद्दल बोलतात, अनंताबद्दल बोलतात त्यावेळेला त्यांचा तो अनंत एक प्रकारे शांतच असतो. याचं कारण की ते कल्पनेने ते अनंत बघत असतात आणि कल्पनेला मर्यादा आहे. म्हणून कल्पना विराम पावली आणि का मन त्याच्याशी तदाकार झालं अशी जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीमध्ये त्या गोष्टी थोडं थोडं कळायला लागतात, थोडं थोडं कळायला लागतात. परंतु हा जो अनुभव घेतो तो अनुभव अंतःकरणावरती रजिस्टर होतो, कारण की कायमचा तदाकार कुणालाच राहता येत नाही योगस्थितीत. मग त्या अनुभवाचं ज्ञानामध्ये रूपांतर होतं आणि हे जे ज्ञान आहे हे योगस्थितीतनं आलेलं जे ज्ञान आहे
त्याचा जो संस्कार आहे तो अशा रीतीने अनुभवातनं आलेला असतो. त्यामुळे ते ज्ञानसंस्कारामध्ये राहणं ते पक्क ज्ञान असतं, त्याच्या बाबतीमध्ये शंकाच नसते. आणि मग त्या ज्ञानसंस्कारासहित सगळे जीवन व्यवहार करत असताना सुद्धा ती व्यक्ती म्हणजे मग ज्ञानीपुरुषाची जी ज्ञानाची स्थिती आणि विचारवंत विद्वानाची ज्ञानाची स्थिती याच्यामध्ये इथे फरक असतो की हा त्या अनुभूतीच्या मधनं जाऊन त्याच्याशी तदाकारता अनुभवून मग त्याचा ज्ञानमय संस्कार घेऊन जगामध्ये वावरत असतो. एका बाजूला मन सदोदित स्वरूपाशी जोडलेलं राहतं. ही स्थिती जर का मी याचा स्वतंत्र भान ठेवणं ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला अहंता असं म्हटलेलं आहे. ही अहंता नंतर पण ज्ञानाच्या अवस्थेनंतर सुद्धा म्हणजे योगाच्या परिपूर्णतेनंतर सुद्धा काही प्रमाणामध्ये राखलेली असते, कारण की व्यवहार करायचा असलं तर ही गोष्ट लागतेच. म्हणून व्यक्तिमत्वाचं मी टोटल सोडून देता येत नाहीत, अगोदरचे सर्व संस्कार पुसून टाकले जात नाहीत, त्या सहित असते, परंतु आता त्या सगळ्या गोष्टींना गौणत्व असतं. इतर वेळेला त्या सगळ्या गोष्टींना भयंकर प्राधान्य असतं आणि ह्याच्यामध्ये फक्त आत्मस्वरूपाशी संबंधित राहणे हीच गोष्ट त्याची स्वाभाविक होऊन गेलेली असते. त्याच्यासाठी त्याला प्रयत्न पण करायला लागत नाही. मी आत्मस्वरूपावरती आत्मस्वरूपी स्वस्वरूपी सावधपण हेचे ज्ञानाचे लक्षण असं समर्थाने पंचपदी म्हणून आहे, त्याच्यामध्ये पंचसमास आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं. पण हा जो भाग आहे हा भाग इतक्या नीटपणाने कुठेही कुठल्याही ग्रंथामध्ये सांगितलं गेलं नाही की इथं हा अडचण निर्माण होते. म्हणून समर्थांनी शिष्यांशी बोलताना मोकळेपणाने नक्की कुठं होतं, काय होतं हे सांगितलंय. त्यातला हा पहिला भाग आपण बघितला. हरिओम तत्सत.